नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीजी क्लासेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेमधील जो आपला दुसऱ्या पेपरचा विषय आहे बुद्धिमत्ता, त्या विषयाचा आज आपण अभ्यास सुरू करणार आहोत. त्यामधला जो पहिला घटक आहे आकलन, या आकलन घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही माहीत आहे की आपला जो बुद्धिमत्ता विषय आहे, जो पेपर दुसऱ्यामधला विषय आहे, या बुद्धिमत्ता या विषयाला एकूण 100 गुण असतात. म्हणजेच यासाठी तुम्हाला 50 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्क्ससाठी असतो. म्हणजेच या विषयाला आपल्याला वेटेज जास्त आहे, मार्क जास्त आहेत. म्हणूनच याचा आपल्याला डीपमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. असे बरेचसे विद्यार्थी असतील की त्यांना बुद्धिमत्ता विषय समजत नाही किंवा अवघड जातोय. तर त्यांच्यासाठी माझी कमिटमेंट आहे की आपले जर सर्व व्हिडिओ तुम्ही पाहिले, ज्यांना बुद्धिमत्ताचं ब माहीत नाही आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व बुद्धिमत्ता एकदम डिटेलमध्ये कळणार. कारण की आपण एकदम बेसिक टू ॲडव्हान्स या पद्धतीने आपण लेक्चर घेत आहोत. त्यामुळं तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतील ते व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील, तुम्हाला लवकर नोटिफिकेशन मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला अजून एक सूचना अशी आहे की आपलं एक डीजी क्लासेस नावाचं ॲप आहे. त्या ॲपवर जाऊन तुम्ही आपल्याला जी बॅच हवी म्हणजे आपल्या त्या ॲपवर इयत्ता 4थी स्कॉलरशिप, इयत्ता 5वी नवोदय, इयत्ता 7वी स्कॉलरशिप आणि इयत्ता 8वी NMMS परीक्षा या सर्व इयत्तेच्या बॅचेस आपल्या डीजी क्लासेसवर उपलब्ध आहेत. तर तुम्ही त्या क्लासवर ॲपवर जाऊन तुम्ही ती बॅच खरेदी करू शकता. त्या बॅचचा लोगो जो आहे तो इथं दिलेला आहे. हा जो लोगो आहे, हा लोगो काय आपल्या डीजी क्लासेस ॲपचा लोगो आहे. आपल्या प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही तो लोगो पाहून ते ॲप इन्स्टॉल करू शकतात आणि तुम्हाला जी बॅच हवी आहे ती बॅच तुम्ही तिथून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यास सुरू करतोय. परंतु आपल्याला आज काय बघायचंय, यामध्ये काय शिकायचंय? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यामध्ये आपल्या ज्या आकलन घटकावरचा जो उपघटक आहे सूचना पालन, या सूचना पालनच्या बेसिक गोष्टी पाहिजेत. बेसिक गोष्टी म्हणजे आपल्याला या सूचना पालनवर जे प्रश्न येतात ते प्रश्न कशाच्या आधारे येतात, कोणत्या घटकावर येतात, ते घटक आपल्याला आज पाहायचे आहेत. ते आपल्याला सर्व गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मग आपल्या या सूचना पालनमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात किंवा कोणकोणत्या घटकावर प्रश्न येतात? तर पहिला प्रश्न जो असतो ती आपली मराठी वर्णमाला. आपल्याला आपली मराठी वर्णमाला माहीत असणं गरजेचं आहे, त्याच्यातले बारकावे माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे या घटकावर जे प्रश्न विचारले जातात ते जोडाक्षर, जे आपले जोडाक्षर आहेत, वरील वाक्यामध्ये कोणते जोडाक्षर आहेत, अशा पद्धतीचे सूचना देऊन तुम्हाला खालील उत्तर देण्याचं सांगितलं जातं. तर आपल्याला ते जोडाक्षर कोणते आहेत, जोडाक्षर कसं बनतं, याबद्दलची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजे. त्यानंतर आहे कारांत ओळखणे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कारांत ओळखणे हेच माहीत नाही, नेमकी कारांत काय प्रकारे. तर आपण या व्हिडिओमध्ये कारांत म्हणजे काय, कारांत कसे ओळखायचे आणि त्यासाठी काही सोपी ट्रिक आहे का, ती सोपी ट्रिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यानंतर आहे जोड शब्द. आपल्या या घटकामध्ये आपण जोड शब्द आणि जोडाक्षरामध्ये काय फरक आहे, जोड शब्द कसे बनतात, याबद्दलची माहिती पाहणार आहोत. आणि शेवटी आपण जी संख्या मालिका आहे आपली, या संख्या मालिकेचे बेसिक घटक पाहणार आहोत. नेमकी संख्या मालिकेसाठी त्या घटकावर जर प्रश्न विचारला तर कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा त्यासाठी आपल्याला कोणती माहिती आवश्यक असणं गरजेचं आहे किंवा माहीत असणं गरजेचं आहे, आपण त्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला जो आकलन घटक आहे त्यातला जो उपघटक आहे सूचना पालन, या सूचना पालन घटकामध्ये आपल्याला सहसा शक्यतो काही आपल्या वर्णमालेतील अक्षर दिले जातात, जे की सिक्वेन्सने नसतात, काहीतरी उलट सुलट करून दिले जातात आणि त्याचा तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो. जसं की मी इथं एक उदाहरण दिलंय, न क ली व क, यापासून त्यांनी काय सांगितलं, एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्या पहिल्या 3 अक्षरापासून झालेल्या अर्थपूर्ण शब्दातील पहिल्या 3 अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. म्हणजे हे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात आणि आपण त्याच पद्धतीने सराव आपल्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. या व्हिडिओच्या शेवटी आपण काही उदाहरणंही घेणार आहोत, काही उदाहरणं सोडवणार आहोत. तर पाहूयात, चला पुढं काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या घटकाचा अभ्यास सुरू करताना सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे आपली जी वर्णमाला आहे, मराठी वर्णमाला. त्या मराठी वर्णमालेबद्दलची आपल्याला जी बेसिक माहिती पाहिजे
ती माहिती आज आपण घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला या घटकावर जर प्रश्न विचारला तर तो चुकता कामा नये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या वर्णमालेमध्ये काही स्वर आहेत, काही संयुक्त व्यंजने आहेत, काही स्वरादी आहेत आणि काही व्यंजने आहेत. तर त्याबद्दलची माहिती पाहूयात, त्याबद्दल आपल्याला काय काय समजतंय ते पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली जी वर्णमाला आहे त्या वर्णमालेमध्ये एकूण 14 स्वर आहेत. किती स्वर आहेत? 14. म्हणून आता आपल्याला, आपण पूर्वी ऐकत होतो की आपले जे वडील असतील किंवा आजोबा असतील ते याला 12 खडी म्हणत होते, परंतु आता ते शासनाने काय सांगितलं की यामध्ये 2 स्वर ऍड केलेत, ऍ आणि अ. हे 2 स्वर 2009च्या GR ने ते ऍड झालेले आहेत, म्हणून आता ही 14 खडी झाली. पूर्वीचे लोक अजूनही याला 12 खडी म्हणतात, पण आता ही किती झाली? 14 खडी झाली. म्हणून याला आपण सध्या हे 2 स्वर वाढल्यामुळे याला 14 खडी म्हणतो. मग आपल्या स्वर मध्ये कोणकोणते स्वर आहेत? तर अ, आ, इ, ई, उ, ऊ, रू, लू, ए, ए, ओ, अ आणि औ अशा पद्धतीचे एकूण 14 स्वर आहेत. या 14 स्वरांमध्ये काहीतरी थोडीशी बेसिक माहिती सांगतो. जे आपले यामध्ये दीर्घ स्वर आहेत काही आणि काही ऱ्हस्व स्वर आहेत. जसं की अ हा ऱ्हस्व स्वर आहे, आ हा दीर्घ स्वर आहे, ई सुद्धा ऱ्हस्व स्वर आहे आणि हा दुसरा जो ई आहे ज्याच्या वरती रफार आहे तो दीर्घ स्वर आहे. त्यानंतर हा उ आहे तो ऱ्हस्व स्वर, त्यानंतरचा जो दुसरा उ आहे तो दीर्घ स्वर आहे. त्यानंतर हे रू वगैरे लू आणि हा ए हे आपले स्वर आहेत. त्यासाठी आपल्याला हे ऱ्हस्व स्वर दीर्घ स्वर हे माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्या वर्णमालेमध्ये एकूण 2 संयुक्त व्यंजन आहेत. तर ते 2 संयुक्त व्यंजने कोणते आहेत? एक आहे क्ष आणि एक आहे ज्ञ. बरोबर, हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे ही जे आपले संयुक्त व्यंजन आहेत ते 2 संयुक्त व्यंजने कोणते? तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की आपले जे शेवटचे अक्षर आहेत वर्णमालेतील क्ष आणि ज्ञ हे आपले संयुक्त व्यंजन आहेत. त्यानंतर आपल्या वर्णमालेमध्ये स्वरादी किती येतात? त्या सुद्धा 2 आहेत. कोणत्या आहेत? अम आणि अह ह्या 2 स्वरादी आहेत आपल्या वर्णमालेमध्ये. याही गोष्टी नोट करून घ्या, ह्या गोष्टी कुठेतरी वहीमध्ये लिहून घेतल्या तरी चालतील. त्यानंतर आपल्या वर्णमालेमध्ये आहेत एकूण 34 व्यंजने. क पासून ते ळ पर्यंतचे जे अक्षर आहेत ते आपले एकूण किती येतात? 34 व्यंजने आहेत. ते 34 व्यंजने काय आहेत? त्याचे उच्चारानुसार त्याचे प्रकार कोणते आहेत तेही पाहणार आहोत आणि याच्यातले अजून बारकावे आपण या घटकामध्ये पाहणार आहोत. तर पहा, ही जी व्यंजन आहेत या व्यंजनांना आपल्या मुखातून ज्या भागातून यांचा उच्चार होतो त्यानुसार त्या व्यंजनांना नावं दिलेली आहेत. जसं की हा क, हा ख, हा ग तुम्ही उच्चार करून पहा, यांचा उच्चार आपला कंठामधून होतो, म्हणून यांना कंठ्यवर्ण म्हणतात. कोणतं वर्ण म्हणतात? कंठ्यवर्ण. म्हणून या वर्णांना कंठ्यवर्ण म्हणतात. जसं त्यानंतरचा जो आहे च, च, ज, झ या वर्णाचा उच्चार आपल्या टाळूच्या म्हणजे टाळूला जीभ स्पर्श होऊन याचा उच्चार होतो, म्हणून यांना काय म्हणतात? तालव्य. काय म्हणतात? तालव्य. या वर्णांना म्हणतात तालव्य व्यंजन किंवा तालव्य वर्ण. त्यानंतर ट, ठ, ड, ढ ही जी वर्ण आहेत, तुम्ही जर हा उच्चार करून बघितला, आपला जो वर टाळूचा भाग आहे गोल घुमटकार त्या भागाला आपली जीभ स्पर्श होते, म्हणून या वर्णांना म्हणतात मूर्धन्य वर्ण. कोणते? मूर्धन्य वर्ण. तुम्ही वर्णाचा उच्चार तुमच्या मनातली मनात करून पहा. तुम्हाला आपली जी जीभ आहे, आपला जो वरचा टाळू आहे त्या टाळूच्या गोल घुमटकार भागाला लागेल दिसल. ट, ठ, ड, ढ अशा पद्धतीने आपला उच्चार मुखाच्या ज्या भागातून होतो त्या भागाला त्या वर्णाला नाव दिलेलं आहे, त्या भागाचं त्या वर्णाला काय दिलेलं आहे? नाव. त्यानंतर बघा त, थ, द, द तुम्ही जर यांचा उच्चार केला तर आपली जीभ कुठेतरी दाताला लागते, म्हणून या वर्णाला म्हणतात दंतवर्ण. कोणते वर्ण म्हणतात? दंतवर्ण. आणि शेवटचे जे आहेत प, फ, ब, भ आपली जीभ तर कुठंच लागत नाहीये ह्या प, फ, ब चा उच्चार करताना. मग यांचा उच्चार आपल्या ओठातून म्हणजे आपली ओठाला ओठ लागतो, म्हणून यांचा उच्चार आपला कुठून होतो? ओठातून होतो, म्हणून यांना म्हणतात ओष्ठ वर्ण. बरोबर. मी हे सांगण्यामागे काहीतरी कारण आहे की जसं तुम्हाला ह्या ड सारखा दिसणारा जो अक्षर आहे त्या अक्षरापासून तर हे म पर्यंतचे जे अक्षर आहेत त्या अक्षरांना आपण अनुनासिके म्हणतो. काय म्हणतो त्यांना?
अनुनासिके. परंतु यांचा उच्चार हा ड सारखा नाही होत. हा जो त्र सारखा दिसतोय याचाही उच्चार त्र सारखा होत नाही. बरेचसे विद्यार्थ्यांना असं माहिती नाही किंवा कोणी सांगितलेलं नाही की हा ड आहे का हा त्र आहे का याचा उच्चार अजून वेगळा काय होतोय. तर हा ड ही नाही आणि हा त्र ही नाही, तर यांचा उच्चार न सारखा होतो. कशासारखा होतो? न. जसं की हा ड क च्या वर्गात आहे आणि क चा उच्चार किंवा ह्या वर्गाचा उच्चार कंठामधून होतो, म्हणून ह्या असा जो टिंबसारखा ड दिसतोय त्याचा उच्चार नच करायचा, पण तो आपल्या कंठातून आला पाहिजे. कुठून आला पाहिजे? कंठातून. म्हणून हा ड सारखा दिसणारा जो अक्षर आहे ते अक्षर ड नसून ते न सारखा त्याचा उच्चार करायचा. त्यानंतर हा त्र दिसतोय तुम्हाला, त्या त्रचा सुद्धा उच्चार आपल्याला न सारखाच करायचा आहे, पण जो तालव्य गटात असल्यामुळे आपण च छ चा जसा उच्चार करतो तसाच न असा उच्चार करायचा आहे. आपली जी जीभ आहे वर टाळूला लागली पाहिजे, दाताच्या थोडीशी वर, बरोबर, न अशा पद्धतीने. आणि हा जो ट ठ ड ढ न याचा उच्चार तर सहसा म्हणजे आपण नच करतो, पण आपली जी जीभ आहे ती वर आपली जी टाळूचा घुमटकार भाग आहे तिथं लागली पाहिजे, न. त्यानंतर जो त थ द ध न हा जो न आहे याचा उच्चार आपली जीभ दातालाच लागली पाहिजे. अशा पद्धतीने त्याचा उच्चार करायचा असतो. ही गोष्ट तुम्हाला पूर्ण फायद्याची असणार आहे. त्यासाठी ही एवढी बेसिक गोष्ट किंवा एवढा आटापिटा केला मी ह्या गोष्टी सांगण्याचा. ह्या गोष्टी तुम्ही जसं पुढे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताल त्यालाही तुम्हाला उपयोग येणार आहेत. त्या दृष्टीने तुम्ही ह्या गोष्टी नोट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला बेसिक सांगतोय, तुम्ही आपली वर्णमाला अभ्यासली असेल आतापर्यंत, त्यामध्ये 2 अक्षर तुम्ही कधी पाहिलेली नाहीत. किती? कोणकोणते? आपल्या वर्णमाले ते अक्षरच नाहीत, पण आपण नेहमीच्या वापरामध्ये ते वापरतो. जसं की स्र हे जे अक्षर आहे हे अक्षर आपल्या वर्णमालेमध्ये तुम्हाला कुठे दिसणार नाही. आणि दुसरं जे अक्षर आहे ते आहे त्र. हे अक्षर सुद्धा तुम्हाला कुठे दिसत नाही आपल्या वर्णमालेमध्ये, पण आपण नेहमी त्याचा वापर करतो. तर हे आपल्या वर्णमालेमध्ये नसण्याचं काही रिझन आहे, त्याचे ऐतिहासिक पारंपरिक काहीतरी कारण आहेत, त्यामुळे ते अक्षर आपले या वर्णमालेमध्ये नाहीत. आणि हे जे अक्षर आहेत हे आपण पुढे पाहणार आहोत, हे जोडाक्षर आहेत, म्हणून सुद्धा यांचा वर्णमालेत समावेश नाही. आणि हे सुद्धा जोडाक्षर आहेत, यांचा वापर आपण सहसा आपल्या भाषेत करतो, त्याच्यामुळे यांचा वर्णमालेत समावेश आहे. तर पहा, आपण ही गोष्ट पाहिल्यात. आपली जी संयुक्त व्यंजन आहेत ते 2 संयुक्त व्यंजन आहेत. स्वरादी जे आहेत त्या 2 आहेत. त्यानंतर व्यंजन आहेत जे 34 आहेत. त्यानंतर आपण पाहिलं कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत आणि औष्ठ. यानंतर जी इयर, ल व ही जी वर्ण आहेत यांना अंतस्थ वर्ण व्यंजने म्हणतात. आणि ही जी श स ह पर्यंतची जी वर्ण आहेत यांना उष्मे व्यंजन म्हणतात. आपण यांचा उच्चार करताना तोंडाद्वारे काहीतरी हवा बाहेर सोडतो, जसं की श स ह ह पर्यंतच. तर या आपण उच्चारांचा उच्चार करताना, या अक्षरांचा उच्चार करताना आपण काहीतरी तोंडाद्वारे हवा बाहेर फेकतो, म्हणून या वर्णांना उष्मे वर्ण म्हणतात किंवा उष्मे व्यंजन म्हणतात. आणि इयर, ल व ही अंत्यस्थ व्यंजन आहेत. ही एक गोष्ट नोट करून घ्या. त्यानंतर पहा, आता आपल्याला ही जर वर्णमाला समजली असेल तर आपल्याला या घटकावर जे प्रश्न येणार आहेत किंवा ही जी बेसिक गोष्ट आहे ती आपल्याला पुढच्या घटकासाठी महत्वाची असणार आहे. जसं की आपल्याला आता महत्वाचं आहे की जोडाक्षर. आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न विचारला जातो की एखादं वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यामध्ये विचारलं जातं की तुम्हाला किती एकूण जोडाक्षर आहेत. त्यासाठी आपल्याला 2 गोष्टी माहिती पाहिजेत, कोणतं अक्षर जोडाक्षर असतं आणि कोणतं अक्षर जोडाक्षर नसतं. तर आपण अगोदर हे पाहूयात की जोडाक्षर म्हणजे काय. पहिली गोष्ट काय पाहूया, जोडाक्षर म्हणजे काय. म्हणजेच जेव्हा 2 व्यंजन येऊन एक अर्थ म्हणजे एक नवीन अक्षर तयार होतं त्या अक्षराला काय म्हणतात आपण, जोडाक्षर. जसं की हा स्प हे जोडाक्षर आहे, पण ह्या स्प मध्ये 2 व्यंजने कोणते एकत्र आले, तर यामध्ये स आणि प त्यामध्ये एक स्वर मिसळला तो म्हणजे अ, आणि ते जो अक्षर बनलं ते बनलं स्प. कोणतं बनलं? स्प. म्हणजे या स्प मध्ये 2 व्यंजन आहेत, एक आहे स आणि एक आहे प, आणि त्यांच्या शेवटी जो एक स्वर मिसळला अ, तेव्हा त्याचं काय झालं, एक जोडाक्षर झालं. त्यानंतर जर दुसरं उदाहरण पाहिलं आपण, जसं की के हा जो अक्षर आहे या अक्षरामध्ये सुद्धा 2 व्यंजने
आहेत. मग ते कोणकोणते आहेत? एक आहे क आणि एक आहे य आणि यांच्या दोघांमध्ये एक स्वर मिसळला तो म्हणजे अ. म्हणजे जेव्हा दोन व्यंजन एकत्र येऊन त्यांच्यामध्ये एक स्वर मिसळतो त्या नवीन तयार होणाऱ्या अक्षराला आपण काय म्हणतो? जोडाक्षर म्हणतो. तर कधी कधी असंही होऊ शकतं की आपल्याला ह्या क्या नावाचा एखादा जोडाक्षर दिलं जातं. मग यामध्ये क प्लस य प्लस आ आपण जो शेवटचा स्वर घेतला क्या, शेवट जर आपण पाहिलं तर आपल्या मुखातून क्याचा उच्चार करताना शेवटी आ निघतो, म्हणून तो स्वर अ मिसळला आणि त्याचा शब्द काय म्हणला? क्या. म्हणजे दोन व्यंजन एकत्र येऊन त्यामध्ये एक स्वर मिसळला जातो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? जोडाक्षर म्हणतो. ही त्याची एक सरळ साधी सोपी व्याख्या झाली. त्यानंतर आपण पाहूयात की असे कोणते अक्षर आहेत किंवा असे कोणते रफार किंवा रुकारयुक्त असतील ते अक्षर जोडाक्षर असतात की नसतात, ही गोष्ट पाहूयात. तर आपल्याला हे पाहायचं आहे की आता कोणती अक्षर जोडाक्षर नसतात. तर पहा, आपल्याला काही अक्षर दिलेले तिथं. तर ज्या अनुनासिकेला जोडून आलेले जे अक्षर असतं ते कधीही जोडाक्षर नसतं. काय? अनुनासिकेला जोडून आलेलं अक्षर हे जोडाक्षर नसतं. त्यानंतर आपल्याला कृपामधला कृ असेल, वृत्तीमधला रु असेल, पृथामधला प्रू असेल, हृदयामधला रु असेल, यांना आपण एक रुकार दिलेला आहे. रुकार म्हणजे एखाद्या अक्षराखाली जर आपण अर्धी वाटी काढली तर त्याला काय म्हणतो? आपण रुकार म्हणतो. जेव्हा एखाद्या अक्षराच्या खाली अशी अर्धी वाटी असेल त्या अर्धी वाटी असणारे अक्षर हे कधीही जोडाक्षर नसतं, ही गोष्ट ध्यानात घ्या. त्यानंतर मग जर पाहिलं आपण वृत्तीमधला रु जो दिसतोय तो जोडाक्षर नाही, पण यातला जो ती आहे, कारण की याला तला त जोडलाय म्हणून हा ती जोडाक्षर आहे. यामध्ये पृथामधला प्रू हा जोडाक्षर नाहीये, हृदयामधला रु हा सुद्धा जोडाक्षर नाही. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. महत्वाची म्हणजे कोणतं अक्षर जोडाक्षर नसतं. एक आपण पाहिलं दोन व्यंजन जर आले तर ते म्हणजे जोडाक्षर असतंच, पण अशी काही अक्षर आहेत की त्यांना दोन व्यंजन एकत्र न येता म्हणजे त्यांच्यात इनबिल्ट दोन व्यंजन एकत्र आलेले असतात तेव्हा ते एक नवीन अक्षर तयार होतात. असे काही अक्षर आहेत की ते फक्त अक्षर आहे पण ते जोडाक्षर म्हणून आपण त्यांना मोजतो किंवा त्यांना आपण काउंट करत असतो. मग ते अक्षर कोणते तर पाहूयात. यामध्ये जर पाहिलं तर क्रू, लू, क्रू किंवा ग सारखा जो उच्चार होतो, न सारखा जो उच्चार होतो, ही जे अनुस्वार किंवा विसर्ग असणारी जोडाक्षर ही नसतात. काय असतात? ही जोडाक्षर नसतात. त्यानंतर जर पाहायचं आपल्याला कोणती अक्षर जोडाक्षर नसतात, तर बघा आपल्या वर्णमालेमध्ये जे दोन संयुक्त व्यंजने दिली क्ष आणि ज्ञ ही कधीही जोडाक्षर असतात. म्हणजे तुम्हाला क्ष असं सेपरेटली जर आलं, असा शब्द आला क्षय, तर यामधलं क्ष हे नेहमी जोडाक्षरच असणार. त्याचं कारण सांगतो की क्ष हे दोन व्यंजनांनी मिळून बनलेलं आहे. मग ते दोन व्यंजने कोणते? क अधिक क्ष बरोबर प्लस अ जर घेतलं तर आपला जो उच्चार होतो तो होतो क्ष. म्हणून यामध्ये सुद्धा काय दोन व्यंजने आलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्ञ सुद्धा हे काय दोन व्यंजनांनी मिळून बनलेलं अक्षर आहे, म्हणून ते अक्षर सुद्धा काय जोडाक्षर आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर स्र आपल्या वर्णमालेत नाहीये, ते आपण नेहमी वापरत असतो, परंतु स्र आणि त्र ही सुद्धा काय आहेत जोडाक्षर आहेत. त्यानंतर क्र, हा क्र दिसतोय त्याला आपण रफार दिलेला, रफार युक्त क्र. त्यानंतर क्य, रे, र, ट्र किंवा यासारखी जी अक्षर असतात ज्यांना अशी काहीतरी रफार असतील किंवा दोन व्यंजने असतील किंवा एखादा अर्धा र जोडलेला असेल तेव्हा ही अक्षर का असतात जोडाक्षर असतात. जसा ट्रच्या खाली असा एक सिंबॉल आहे, तो सिंबॉल असणारे अक्षर सुद्धा काय असणार आहेत आपले जोडाक्षर असणार आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर कर्म, या कर्म मध्ये म ला काय एक रफार आहे, म्हणजे तो रफारयुक्त जे अक्षर असतात ते काय असतात जोडाक्षर असतात. त्यामध्ये पार्थ मधला थ जो आहे त्यामध्ये सुद्धा रफार आहे, म्हणजे जी रफारयुक्त म आणि थ आहेत ही काय आहेत जोडाक्षर आहेत. त्यानंतर क्रम मधला क्र, प्रज्ञा मधला प्र, पत्र मधला त्र ही सर्व काय आहेत जोडाक्षर आहेत. त्यानंतर हे त्या, म, च्या, झ्या ही जी अशी दोन व्यंजनांनी मिळून बनलेली अक्षर आहेत तिथं आपल्याला सर्वांना माहिती आहेत ती जोडाक्षरच असतात. त्यानंतर जर पाहिलं
जोडून बनणारी जी इतर अक्षर आहेत ती कशी असतात, जोडाक्षर असतात. म्हणजेच आपल्याला जोडाक्षर या घटकावर जर प्रश्न आला तर आपल्याला ह्या गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत. ह्या गोष्टी तुम्ही एकदम व्यवस्थित पाहून घ्या. व्हिडिओ पॉज जरी करून तुम्ही ह्या गोष्टी लिहून घेतल्या की कोणती अक्षर जोडाक्षर असतात, कोणती अक्षर जोडाक्षर नाही आहेत. म्हणजे आपण जर आतापर्यंत पाहिलं जे ऋकारयुक्त अक्षर आहेत, कोणते ऋकारयुक्त सहसा जसे की क्रू, हे अक्षर जोडाक्षर नाहीत. रू सारखा जे अक्षर आहे हे सुद्धा जोडाक्षर नाही. किंवा अनुनासिकी सारखे जे अक्षर आहेत, अनुनासिकेनंतरचे जे येणारे अक्षर आहेत ती जोडाक्षर नसतात. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. बाकीचं कसंही जोडाक्षरात दिसलं जोडाक्षर लक्षात ठेवा, म्हणजे ते जोडाक्षर असतं. एवढं एक गोष्ट लक्षात घ्या. तर चला पुढे पाहूयात. आता आपण पाहिलं जोडाक्षर म्हणजे काय, यानंतर पाहणार आहोत आपण जोड शब्द म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो, जोड अक्षर आणि जोड शब्द मध्ये थोडासा फरक आहे. जेव्हा आपण दोन व्यंजने एकत्र येऊन किंवा दोन व्यंजनामध्ये एक स्वर मिसळून एक नवीन अक्षर तयार होतं तेव्हा त्याला आपण जोडाक्षर म्हणतो. तर त्याचप्रमाणे जेव्हा दोन अर्थपूर्ण शब्द, काय दोन अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन त्यांच्यापासून एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतो तेव्हा त्याला काय म्हणतात आपण, जोड शब्द. जोड शब्द म्हणजे काय, जेव्हा दोन अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन तयार होणारा नवीन शब्द म्हणजेच काय, जोड शब्द. फॉर एक्झाम्पल जर पाहिलं गोडी गुलाबी, इथे हे दोन शब्द मिळून एक नवीन शब्द तयार झालाय गोडी गुलाबी. कोड कौतुक, इथं इथेच प्रकार आहे. बारीक सारी, नफा तोटा. जर इथं पाहिलं नफा आणि तोटा हे दोन वेगळे शब्द आहेत, पण त्यांना आपण एकत्र बनवून किंवा एकत्र मिसळून त्यांना काय एक शब्द नवीन तयार केला, नफा तोटा. म्हणजे जेव्हा दोन अर्थपूर्ण शब्द एक नवीन शब्द तयार करतात त्यांना तेव्हा काय म्हणतात, त्याला एक आपण जोड शब्द असं म्हणतो. आलं लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या गोष्टी आतापर्यंत पाहिलेल्या आहेत. आता आपण पुढचा जो टॉपिक आहे तो आता पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जो आपला पुढचा पॉइंट आहे तो जो पॉइंट आहे महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे, आपल्याला परीक्षेत नेहमी याच्यावर प्रश्न येतो, कारांत ओळखा. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा इथं गोंधळ होतो की कारांत कसा ओळखायचा, त्यामध्ये काय ट्रिक आहे. तर ती आपण ट्रिक आता यामध्ये पाहू. पहिली गोष्ट आपण समजून घेऊयात की कारांत ओळखणे म्हणजे काय. कारांत ओळखणे म्हणजे प्रत्येक शब्दाचे शेवटचे अक्षर काना असेल, मात्रा असेल की उकार असेल किंवा इकारांनी युक्त आहे की नाही हे ओळखणे म्हणजेच काय, कारांत. सगळ्यात सोपं आहे की आपल्याला जर एखादा शब्द दिला त्या शब्दाचा शेवट कशाने झालाय, कानांनी झालाय, मात्रेनी झालाय, वेलांटीनी झालाय किंवा अजून कशाने झालाय, किंवा आपलं काहीच नाही त्याच्यात, काना नाही, मात्रा नाही, तर त्यावेळेस आपल्याला काय गोष्ट वापरायची, तो कोणता कारांत असेल ते आपण पाहूयात. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला परीक्षेमध्ये असं वाक्य दिलं जातं की काहीतरी एक सेंटेन्स दिलं जातं आणि या सेंटेन्समध्ये आपल्याला विचारलं जातं, सांगितलं जातं की तुम्ही यामधले इकारांत शब्द किती आहेत ते शब्द ओळखा. किंवा आपल्याला कारांत ओळखणे म्हणजेच काय करायचंय की आपल्याला वाक्याचा शब्दाचा शेवट कशाने झालाय एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. ती जर शब्दाची जर शेवट कानेने झाला असेल तर तो कोणता कारांत असणार आहे, आकारांत असेल. जर पहिल्या वेलांटीने जर झाला असेल, आपण इथं शिकलो थोड्या वेळापूर्वी काही एक सेकंद आपण थोडंसं एक पेज घेऊयात, त्या पेजवर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. ठीक आहे, पेज घेण्यापेक्षा आहे ना मी थोडंसं इथंच तुम्हाला सगळं शिकवतो, सांगतो गोष्टी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण थोड्या वेळापूर्वी जे पाहिलं की आपण ऱ्हस्व स्वर पाहिले, दीर्घ स्वर पाहिले, तर या कारांत ओळखताना आपल्याला त्या गोष्टीची मदत होणार आहे. जसं की आ जो आहे तो दीर्घ आहे, हा जो ई आहे हा ऱ्हस्व आहे, हा जो दुसरा ई आहे हा दीर्घ ई आहे, हा जो उ आहे हा ऱ्हस्व उ आहे आणि हा जो उ आहे हा दीर्घ उ आहे. परंतु आपण जर पाहिलं तर ए आणि ए यांना नेहमी दीर्घ स्वरच मानलं जातं, यांचा उच्चार आपण दीर्घामध्येच करतो. परंतु आपल्याला जर प्रश्नामध्ये असं विचारलं की हा ई देऊन विचारलं की वरील प्रश्नामध्ये किती इकारांत आलेले आहेत, किती इकारांत आलेले आहेत, मग आपल्याला त्यावेळेस लक्ष द्यायला पाहिजे की सर हा तर ऱ्हस्व आहे. मग हा ऱ्हस्व स्वर जर ओळखायचा असेल किंवा ऱ्हस्व कारांत जर ओळखायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल,
पहिली गोष्ट, ज्यावेळेस हा कारण प्रश्न आहे त्यावेळेस तुम्ही फक्त शब्दाचा शेवट कशाने झालाय ते पाहायचंय. जसं की मी एखादा शब्द घेतला घेऊन, तर ज्यावेळेस एखाद्या शब्दाच्या शेवटी जर इकारांत प्रश्न विचारला आणि हा जर शेवटी नी झालाय, तर ती नीला जी पहिली वेलांटी ती ऱ्हस्व वेलांटी, जी ई आहे ऱ्हस्व, त्या ऱ्हस्व ईची वेलांटी ही पहिली, म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटी पहिली वेलांटी तो जो शब्द आहे तो कोणता असणार आहे, हा ऱ्हस्व इकारांत असणार आहे. ज्या शब्दाला दुसरी वेलांटी असेल, ज्या शब्दाच्या शेवटी दुसरी वेलांटी असेल तो दीर्घ इकारांत असेल. ज्या शब्दाच्या शेवटी पहिला उ असेल तो काय असणार आहे, ऱ्हस्व उ. तुम्हाला फक्त परीक्षेमध्ये असा उ दिला जातो आणि उकारांत विचारा, पुढे कारांत शब्द असतो. म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की हा ऱ्हस्व उकारांत ओळखायचं आहे. म्हणजे आपल्याला शब्दाच्या शेवटी किती पहिला उकार आला, किती शब्दांना पहिला उकार आला ते ओळखायचंय. त्यानंतर हा जर दुसरा उकार आला तर आपल्याला समजून घ्यायचंय की हा दीर्घ उ आहे. त्यानंतर जर एखाद्या शब्दावर अक्षरावर जर एखादा मात्रा आला, फक्त एक मात्रा आला, तर हा एकारांत असेल. आणि जर दोन मात्रे आले तर ते कोणता असणार आहे, हा दुसरा एचा कारांत असणार आहे. म्हणजे आपल्याला काय लक्षात घ्यायचं की शब्दाचा शेवट पहिल्या वेलांटीने झालाय का कान्यांनी जर झाला असेल तर तो आकारांत असेल. जर पहिल्या वेलांटीने झाला असेल तो हा ऱ्हस्व इकारांत असेल. दुसऱ्या ईने जर झाला असेल तो दीर्घ इकारांत असेल. पहिल्या उकाराने जर झाला असेल तो ऱ्हस्व उकारांत असेल. दुसऱ्या उनी जर एखाद्या शब्दाचा शेवट झाला असेल तो दीर्घ उकारांत असेल. आणि जर एखाद्या मात्रेने एखाद्या शब्दाचा शेवट झाला असेल तो पहिला ए आहे तो एकारांत असेल. आणि जर दोन मात्रेने जर एक शेवट झाला असेल तर तो काय असणार आहे, आपला दुसऱ्या एचा एकारांत असणार आहे. म्हणजे आपल्याला फक्त काय नोट करायचंय की शब्दाच्या शेवटचा अक्षर कशाने संपलंय, उकारांनी संपलंय. जर उकारांनी संपलंय, पहिल्या उकारांनी संपलंय का दुसऱ्या उकारांनी संपलंय ते पाहायचंय. याच्यावरची जेव्हा आपण प्रश्न घेतो त्यावेळेस तुमच्या गोष्टी लक्षात येतील की यामध्ये आपल्याला काय करायचंय. तर चला पाहूयात पुढं काय आहे. ह्या गोष्टी आय होप तुम्हाला समजल्या असतील आणि ह्या गोष्टी तुम्ही नोट करून घ्या की जर आपल्याला काय गोष्टी आल्याच्या नंतर कोणता उकार लक्ष ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला प्रश्न सोडवताना त्याची मदत होईल. आता यानंतरचा जो पॉइंट आहे तो आहे आपली संख्या मालिका. संख्या मालेवर जे प्रश्न विचारले जातात ते सहसा तुमच्या आपले जे संख्या आहेत, मूळ संख्या असतील, समसंख्या असतील, विषम संख्या असतील, संख्यांचे वर्ग असतील, संख्यांचे घन असतील, या घटकावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळं आपल्याला जे आपले 1 ते 100 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या त्या मूळ संख्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये मी प्रत्येक जे 10-10चा गट एक वेगवेगळ्या कलरमध्ये घेतलेला आहे तो मुद्दामून घेतला जेणेकरून तुमच्या लक्षात राहण्यासाठी. जसं की मी पहिला जो गट घेतलाय 1 ते 10 मध्ये एवढे 4 संख्या आपल्या कशा आहेत, मूळ संख्या आहेत. त्यानंतर 11 ते 20 मध्ये या 4 संख्या कशा आहेत, मूळ संख्या आहेत. 21 ते 30 मध्ये या 23 व 29 या 2 संख्या कशा आहेत, मूळ संख्या आहेत. त्यानंतर 31 ते 40 पर्यंत फक्त 2 संख्या मूळ संख्या आहेत, त्या म्हणजे 31 आणि 37. त्यानंतर 41 ते 50 मध्ये फक्त 3 संख्या आपल्या कशा आहेत, मूळ संख्या आहेत, 41, 43 आणि 47. त्यानंतर 51 ते 60 यामध्ये फक्त 2 संख्या आपल्या कशा आहेत, मूळ संख्या आहेत. त्यानंतर 61 ते 70 मध्ये फक्त 2 संख्या मूळ संख्या आहेत, एक आहे 61 आणि एक आहे 67. त्यानंतर 71 ते 80 यामध्ये आपल्या 3 मूळ संख्या आहेत आणि 81 ते 90 यामध्ये फक्त 2 मूळ संख्या आहेत, ती म्हणजे 83 आणि 89. आणि 91 ते 100 यामध्ये फक्त 97 ही एकमेव मूळ संख्या आहे. म्हणजे आपण जर ह्या सगळ्या मूळ संख्या मोजल्या 1 ते 100 मध्ये त्या एकूण किती आता 25 मूळ संख्या आहेत. आणि या 25 मूळ संख्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एकमेव जी सममूळ संख्या आहे ती कोणती आहे, 2. बाकीच्या सर्व ज्या मूळ संख्या आहेत त्या सर्वच्या सर्व कशा आहेत, विषम संख्या. ही गोष्ट नोट करून घ्या. त्यानंतर आपले 2 ते 20 पर्यंतचे कमीत कमी वर्ग पाठ असले पाहिजेत. आपले जे घन आहेत 20 पर्यंतचे कमीत कमी घन काय असले पाहिजेत, पाठ असले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला जेव्हा संख्या मालिकेवर प्रश्न येतो ते सोडवायला आपल्याला काय होईल, सोपं जाईल. त्यानंतर आता पाहूयात आपण महत्वाची गोष्ट जी बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करते, ती म्हणजे की एखादा शब्द दिला आणि तो जर प्रश्नामध्ये असं विचारलं की या शब्दाच्या डावीकडून तिसरं अक्षर कोणतं, बरेचसे विद्यार्थी इथं कन्फ्यूज होतात. त्यासाठी आपण एकदम बेसिक मुद्दा आहे तो क्लिअर करून घ्या.
जेव्हा आपल्याला एखादा शब्द दिलेला जातो त्या शब्दाच्या तुम्हाला डावीकडून किंवा उजवीकडून अक्षर मोजायला सांगितले जातात, तेव्हा बरेचसे विद्यार्थी ह्या शब्दाची जी डावी बाजू किंवा उजवी बाजू आहे, जर तुम्हाला सांगितलं या शब्दाचं उजवीकडून मोजा चौथं अक्षर कोणतं, तर बरेचसे विद्यार्थी इकडून मोजतात 1 2 3 4, मग ते सांगतात या आहे चौथं उजवीकडून अक्षर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथं तुमचं उत्तर चुकतं. त्याचं कारण असं आहे कारण की तुम्ही जे मोजलेत अक्षर ते तुम्ही चुकीकडून मोजलेत. या शब्दाची आपल्याला उजवी बाजू आणि डावी बाजू कळली पाहिजे. म्हणजे या शब्दामध्ये आपल्याला ही गोष्ट कन्फर्म झाली पाहिजे की या शब्दाची उजवी बाजू कोणती आणि डावी बाजू कोणती. त्यासाठी एकदम सोपं आहे. आपली जी उजवी बाजू असेल तीच या शब्दाची काय असणार आहे, उजवी बाजू. म्हणजे जर आपण शब्दाकडे तोंड करून असो तेव्हा आपल्या शब्दाची किंवा आपली जी उजवी बाजू असेल तीच या शब्दाची उजवी बाजू असेल. म्हणजे याची उजवी बाजू कोणती आहे, इकडून येते, आपल्या उजव्या बाजूकडून येते. आणि या भारत यात्रा शब्दाची जी डावी बाजू आहे ती डावी बाजू आपली जी डावी बाजू आहे त्याच बाजूने ह्या शब्दाची काय असणार आहे, डावी बाजू असणार आहे. जर तुम्हाला प्रश्न केला की या शब्दाची उजवीकडून तिसरं अक्षर कोणतं, तर तुम्हाला लगेच कळलं पाहिजे. म्हणजे आपल्याला आपली जी उजवी बाजू तिकडून या शब्दाचे अक्षर मोजायचे तिसरं, तर 1 2 आणि 3, तर हे उजवीकडून किती आहे, तिसरं अक्षर येत आहे. बरोबर, उजवीकडून किती आहे, तिसरे अक्षर आहे. म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे की एखाद्या शब्दाचे जर अक्षर मोजायचे ती डावी बाजू आणि उजवी बाजू कोणती, ही गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आय होप तुमची ही गोष्ट क्लिअर झाली असेल, यावरचा प्रश्न चुकणार नाही अशी आशा करतो. त्यानंतर आता आपल्याला पाहिजे या घटकावरचे उदाहरणं. जर सूचना पालन जो आपला उपघटक आहे त्या घटकावरची आपल्याला जेवढी माहिती आवश्यक पाहिजे होती तेवढी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली, जेणेकरून आपल्याला या घटकावरचे सूचना पालन या घटकावरचं कोणताही उत्तर किंवा कोणताही प्रश्न चुकणार नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तर एक प्रश्न घेतलाय एकदम सोपा, आपल्याला एकदम बेसिक टू ऍडव्हान्स जायचं, त्यामुळे आपण एकदम सोपे प्रश्न घेतोय. यानंतरचे जे प्रश्न असणार आहेत ते कसे असणार आहेत, थोडेसे हार्ड प्रश्न असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो पहिला सोपा प्रश्न घेतलाय यामध्ये काय दिलंय ते वाचूयात एकदा आणि हा प्रश्न पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय दिलंय, आम्ही काल सकाळी प्रथम शाळेची स्वच्छता करून घरी आलो आणि दूरदर्शनवर समृद्ध भारत हा कार्यक्रम पाहिला. या वाक्यात दोन अक्षरी शब्द हे 3 अक्षरी शब्दापेक्षा कितीने जास्त अथवा कितीने कमी आहेत. म्हणजेच आपल्याला सगळ्यात बेसिक गोष्ट माहिती आहे, फक्त 2 अक्षरी शब्द मोजायचे आणि त्यानंतर 3 अक्षरी शब्द मोजायचे. आणि आपल्याला कम्पेअर कोणाशी करायचे, 3 अक्षरी शब्दाचं 2 अक्षरी शब्दाशी काय करायची, तुलना करायची की 3 अक्षरी शब्दापेक्षा 2 अक्षरी शब्द जास्त आहेत का कमी आहेत, एवढंच मोजायचं आहे. तर चला आपण पाहूया त्याचं उत्तर काय येते. अगोदर आपण याचे जे 2 अक्षरी शब्द आहेत ते 2 अक्षरी शब्द मोजूयात. किती येतं, 1 2, त्यानंतर घरी 1 3, आलो 4 आणि 5. समृद्ध भारत नाही येणार हा कार्यक्रम पाहिला, बाकीचे सगळं 3 किंवा 4 किंवा 1 अक्षरी शब्द आहेत. म्हणजे जर आपण पाहिलं तर इथं 2 अक्षरी शब्द किती झाले, 2 अक्षरी 1 2 3 4 आणि 5. म्हणजे 2 अक्षरी शब्द वरील वाक्यामध्ये किती येतं, 5. त्यानंतर आपण मोजूया 3 अक्षरी शब्द किती येतं, सकाळी 1, प्रथम 2, शाळेची 3, स्वच्छता 4, करून 5, त्यानंतर दूरदर्शन समृद्ध 1 6, भारत 1 7 आणि पाहिला हा जो शब्द आहे हा शब्द सुद्धा 3 अक्षरी. याच्यामध्ये असा विचार नाही करायचा की सर हे जोड अक्षर आहे मग तो 3 अक्षरी धरायचा का 2 अक्षरी धरायचा का. जिथं तुम्हाला 3 अक्षर दिसतात, कारण की छ 2 व्यंजन मिळून बनलेलं एक नवीन अक्षर आहे, त्यामुळे ते एक स्वतंत्र अक्षर तयार झालं छ, म्हणून ते अक्षर धरायचे. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं कन्फ्युजन की सर हे जोड अक्षर आहे मग याचे तर 2 अक्षर आहेत. तसं नाही, कारण की जर स्व पाहिलं स अधिक व अधिक अ मिळून एक नवीन शब्द अक्षर तयार झालं ते म्हणजे स्व. मग हे अक्षर स्वतंत्र आहे, त्याला आपण एकच काउंट करणार आहे, ही गोष्ट नोट करून घ्या.
तर आपले जे 3 अक्षरी शब्द झाले ते किती झालेत? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर 3 अक्षरी शब्द आपले किती झाले? 8 झालेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या 3 अक्षरी शब्दाचं 2 अक्षरी शब्दाची जी तुलना करायची ती 3 अक्षरीची करायची. 3 अक्षराशी करायची म्हणजे आपल्याला 3 अक्षरापेक्षा 2 अक्षरी शब्द ही जास्त आहेत का कमी आहेत? तर इथं निश्चितच कमी आहेत. मग ते कितीने कमी आहेत? तर तुम्हाला माहिती आहे, जर 5 असतील तर एकूण कितीने कमी झाले? ते 3 ने कमी झाले. मग आपला पर्याय क्रमांक 3 ने कमी असा कुठं आहे? तर आपला पहिला जो पर्याय क्रमांक आहे 3 ने कमी, म्हणजे आपले जे 2 अक्षरी शब्द आहेत 3 अक्षरी शब्दापेक्षा कितीने कमी येतं? 3 ने कमी आहेत. झालं इथपर्यंत. म्हणजे एवढ्या सोपा प्रश्न आहे किंवा असे प्रश्न विचारले जातात. तुम्ही मागच्या वर्षीच्या जर पाहिल्या 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा किंवा या वर्षीच्या झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षा, यामध्ये असे प्रश्न एकदम सोपे, आपल्याला असं वाटतं की सर सोपा प्रश्न विचारणार नाही, परंतु परीक्षेमध्ये काहीतरी पॅटर्न असतो की 30% सोपे, 30% मध्यम, 30% एकदमच हार्ड, अशा पद्धतीचे प्रश्न असतात. जेव्हा मग 30% सोपे असतात तेव्हा असे सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूयात. बघा आता थोडीशी प्रश्नाची लेवल आपण थोडी हार्ड केलेली, म्हणजे थोडीशी वाढवली. आता काय प्रश्न? साक्षीने स्वतःच्या निबंधाच्या वहीतील शास्त्र, अध्यायत, ज्ञानामृत, तृप्ती व शृंग हे चुकलेले शब्द दुरुस्त केले. काय केले? दुरुस्त केले. या वाक्यात एकूण किती वेळा जोडाक्षर आलेली आहेत? म्हणजे आपल्याला इथून मागचं जे आहे ते त्यांनी सेंटेन्स दिलंय, साक्षीपासून ते दुरुस्त केलेपर्यंत एक सेंटेन्स दिलंय आणि त्यांनी पुढे ज्यावेळेस म्हटले की या वाक्यात, म्हणजे इथून मागच्या वाक्यात एकूण किती वेळा जोडाक्षर आलेली आहेत? बघा आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलं की वर्णमालेतील जोडाक्षर किंवा जोडाक्षर म्हणजे काय, त्या गोष्टीचा आपल्याला आता इथं फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या वर्णमालेमध्ये जर पाहिलं तुम्ही क्ष, ज्ञ, स्र, त्र यासारखी जी अक्षर आहेत ही जोडाक्षर आहेत. आणि जोडाक्षर कोणती नाहीत? मग जी आपल्याला रुकारयुक्त अक्षर असतात ती जोडाक्षर नाहीत. हे श आणि ज्ञ किंवा स्र सारखे अक्षर आहेत ही जोडाक्षर आहेत. मग आपल्याला ते गोष्ट माहिती पाहिजे की जेव्हा 2 व्यंजन येतात तेव्हा ते एक अक्षर बनतं नवीन, त्याला तर आपण जोडाक्षर म्हणतो. परंतु हे सुद्धा गोष्टी माहिती पाहिजेत की हे स्वतंत्र व्यंजन आहे, स्वतंत्र संयुक्त स्वरादी आहेत, संयुक्त व्यंजन आहेत, हे सुद्धा काय आहेत? आपले जोडाक्षर आहेत. तर पहा या वाक्यामध्ये किती जोडाक्षर येतात. साक्षीने मधला हा क्ष इथे येतोय आणि क्ष हे अक्षर तुम्हाला माहिती जोडाक्षर आहेत. त्यानंतर स्वतःच्या मधला हा स्व, कारण की 2 व्यंजन मिळून हे एक अक्षर तयार झालेलं आहे, त्यामुळे स्व हे एक जोडाक्षर येते. त्यानंतरचा जो चा आहे, च आणि य मिळून जो बनलेला एक नवीन अक्षर आहे ते सुद्धा कसं आहे? जोडाक्षर आहे. त्यानंतर जर पाहिलं तुम्ही निबंधाच्या मधला जो शेवटचा चा आहे हा सुद्धा काय एक जोडाक्षर आहे. त्यानंतर वहीतील मध्ये कोणतंच अक्षर हे जोडाक्षर नाही. त्यानंतर जर पाहिलं श्र, आता मुळात जर पाहिलं तर हे जोडाक्षर आहे, परंतु त्याला अजून श्र जोडलंय तर ते सुद्धा काय असणार आहे? आपलं जोडाक्षर असणार आहे. त्यानंतर अध्यायहत मधलं काय आहे? ध्याज्य हे अक्षर आहे, हे अक्षर सुद्धा काय आहे? जोडाक्षर आहे. त्यानंतर ज्ञानामृत मधला हा जो ज्ञ आहे हे सुद्धा काय आहे? जोडाक्षर आहे. त्यानंतरचा जो मृ आहे, कारण की तुम्ही पाहिल्या कोणत्याही अक्षराला जर ऋकार जर जोडला तर ते अक्षर जोडाक्षर होत नाही, त्यामुळे हा जो मृ आहे हा मृ जोडाक्षर होणार नाही. त्यानंतर जर आता तुम्हाला पुढची गोष्ट पहा, क्लृप्ती मधला क्लू दिसतोय तुम्हाला, काय दिसतोय इथं? क्लू. परंतु या अक्षराच्या खाली ऋकार जोडलेला आहे. काय? ऋकार जोडलेला आहे. आणि जेव्हा एखाद्या अक्षराच्या खाली ऋकार येतो तेव्हा ते अक्षर जोडाक्षर नसतं. वर त्याला कितीही जोडाक्षर असू द्या तरीही ते जोडाक्षर नसतं, एवढं लक्षात घ्या. जेव्हा ऋकार येतो तेव्हा ते जोडाक्षर नसणार आहे. त्यानंतरचा जो ती आहे क्लृप्ती मधला, तो सुद्धा ते अक्षर सुद्धा काय? जोडाक्षर आहे. आता आपण पाहिलं स्र हे अक्षर जोडाक्षर आहे, परंतु त्याच्या खाली ऋकार आलेला आहे म्हणून ते अक्षर जोडाक्षर नाही. ही गोष्ट लक्षात घ्या.
हे अक्षर जोडाक्षर नाही. त्यानंतर चुकलेले शब्द, हा जो द शब्द आहे, दोन व्यंजन एकत्र मिळून बनलेला शब्द आहे, म्हणून द सुद्धा काय जोडाक्षर आहे. त्यानंतर दुरुस्त, दुरुस्त मधला जो शेवटचा स्त आहे, स अधिक त अधिक प मिळून बनलेला जो शब्द आहे तो आहे स्त. म्हणून जेव्हा दोन व्यंजन येतात तेव्हा काय म्हणतो, जोडाक्षर बनतो. तर अशा पद्धतीचे आपल्याला एकूण वाक्यामध्ये काही जोडाक्षर सापडलेले, ते आपल्याला काय करायचे आता मोजायचे आहेत. किती येतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 10 किती नंबरला ते शोधायचं. म्हणजे या वाक्यामध्ये एकूण किती जोडाक्षर आलेले आहेत? 10 जोडाक्षर आलेले आहेत. म्हणजे एवढा सोपा घटक आहे आणि सोप्या घटकाचे प्रश्न चुकलेच नाही पाहिजे आपले. जे आपल्याला हक्काचे मार्क आहेत ते हक्काचे मार्क आपल्याला भेटलेलेच पाहिजेत. मग आपल्याला जे कष्ट करून मार्क घ्यायचे ते आपल्याला थोडंसं त्याचा सराव करावा लागेल. मी तुम्हाला माझी कमेंट म्हणजे, आपले जर तुम्ही सर्व व्हिडिओ जर पाहिले, आपली जर बॅच घेतली, तर माझी गॅरंटी की तुम्हाला बुद्धिमत्ता असेल, गणित असेल, या विषयाला एकदम बेसिक टू डिटेलमध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला आउट ऑफ 90 किंवा 95-96 मार्क तुम्ही गणित, बुद्धिमत्ता आणि बाकीच्या विषयामध्ये सुद्धा घेऊ शकता. तर बघा, पर्याय क्रमांक 10 जो आहे तो किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडायचे असतात. त्यानंतरचा प्रश्न पहा कोणता आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता जी आपली 2026 मध्ये म्हणजे मार्च एप्रिल मध्ये जी परीक्षा झाली, शिष्यवृत्ती परीक्षा, 7वीला, म्हणजे तुम्ही ही पेपर दिलेला असेल, 7वीला नसेल दिला तुम्ही, शक्यतो दिला असेल का? हा, 6वीच्या विद्यार्थ्यांनी दिला असेल, नाही 7वीच्या विद्यार्थ्यांनी दिला, बरोबर आहे. तर जे आता 7वीला होते त्यांनी हा पेपर दिलेला आहे. त्या पेपरमध्ये बघा हा प्रश्न आलेला होता शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये, की काय दिलाय, काहीतरी काव्यपंक्ती दिलेत आणि त्यामधला आपल्याला काय दिलाय, इकारांत ओळखा. परंतु हा जो ई आहे हा दीर्घ ई आहे. कोणता आहे? दीर्घ ई आहे. म्हणजे आपल्याला जी वेलांटी आहे ती दुसरी वेलांटी शोधायची. आता आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं की जर दीर्घ ई करांत विचारला तर आपल्याला दुसरी वेलांटी शोधायची, आणि जर ऱ्हस्व ई विचारला असता तर आपल्याला पहिली वेलांटी शोधायची होती. म्हणजे आपल्याला ही जी वेलांटी ती शोधायची होती. परंतु आपल्याला जो विचारलाय तो इथं विचारलाय दीर्घ इकारांत, म्हणून आपली वेलांटी पहिली वेलांटी शोधायची जी शब्दाच्या शेवटी असेल. मग काय पंक्ती काय दिल्यात किंवा काव्य पंक्ती काय आहे ते वाचून घेऊयात. सुंदर परडी घेऊन हाती परोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री कुडती. या काव्य पंक्तीतील इकारांत अक्षरे किती आले आहेत, आणि जो ई दिलाय तो दीर्घ ई दिलाय. म्हणजे आपल्याला असे किती शब्द आहेत या प्रश्नामध्ये की ज्या शब्दांचा शेवट दुसऱ्या वेलांटीने झालेला आहे. दुसऱ्या वेलांटीनेच का? कारण की त्यांनी दीर्घ इकारांत विचारलेला आहे, म्हणून आपल्याला दुसरी वेलांटी पाहिजे आहे. तर पाहूयात किती शब्दांचा शेवट दुसऱ्या वेलांटीने झालाय. तर पहा, परडी मधला डी हा सुद्धा काय आहे, एक इकारांत आहे, तो दीर्घ इकारांत आहे. दीर्घ इकारांत काय? कारण की आपण त्याची जी वेलांटी पाहतोय ती दुसरी वेलांटी आहे. इथं जो नी आहे या नीला पहिली वेलांटी आहे, म्हणून हा ह्रस्व ई आहे, म्हणून हा जो नी आहे तो इकारांत नसणार आहे, दीर्घ इकारांत नसणार आहे. त्यानंतर हातीमधली जर पाहिली दुसरी वेलांटी काय आहे आपली, तीची जी आहे ती दुसरी वेलांटी आहे, म्हणून हा दीर्घ इकारांत आहे. परोपकंठी, कंठीची ठीची सुद्धा काय दुसरी वेलांटी आहे, म्हणून ठी सुद्धा काय दीर्घ इकारांत आहे. शुद्धमतीमध्ये सुद्धा तीला दुसरी वेलांटी आहे. सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती, पत्री मधला जो त्री आहे इथं ही दुसरी वेलांटी आहे, म्हणून त्री सुद्धा काय दीर्घ इकारांत आहे. खुडती मधला तीला सुद्धा दुसरी वेलांटी आहे, म्हणून तो सुद्धा काय, तो शब्द सुद्धा काय दीर्घ इकारांत आहे. आणि आपल्याला विचारलं की किती अक्षर दीर्घ इकारांत आलेले आहेत. तर चला मोजूयात किती येतं. एक हा जो नी आहे हा आपण काउंट करू शकत नाही, कारण की तो ऱ्हस्व नी त्याची वेलांटीची किंवा तो ऱ्हस्व नी आहे. त्यानंतर बघा 1 2 3 4 आणि 5 आणि 6, म्हणजे आपल्याला या वाक्यामध्ये या प्रश्नामध्ये एकूण 6 दीर्घ इकारांत विचारलेले आहेत किंवा 6 दीर्घ इकारांत आलेले आहेत. तर 6 पर्याय किती नंबर मध्ये?
एक मिनिट, इथं थोडीशी मिस्टेक झालेली. इथं 2 नंबर पर्याय पाहिजे होता आणि इथं 3 नंबर पर्याय पाहिजे होता. तर 6 नंबरचा जो पर्याय आहे तो किती आहे आपला? 2 नंबरचा पर्याय आहे. म्हणून आपलं 2 नंबरचं उत्तर कसं आहे? बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये एकूण 6 इकारांत काय आलेले आहेत? अक्षर किंवा शब्द आलेले आहेत. आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्हाला ह्या प्रश्नाचा सराव करायचा आहे. आज आपण यावरचे फक्त 3 प्रश्न घेतलेत. या पुढचा जो व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत. यावरचे सर्व प्रश्न, मागील वर्षी आलेले प्रश्न, त्या घटकामध्ये आलेले प्रश्न, सर्व गोष्टी आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले जेव्हा नवीन व्हिडिओ येतील तेव्हा तुम्हाला अपडेट होईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू सो मच.